पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांचा भव्य पदवी वितरण समारंभ शनिवारी देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला। मुंबई विद्यापीठ संलग्नतेअंतर्गत पदवीधर होणाऱ्या बॅचेससाठी हा अंतिम पदवीदान सोहळा असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। पिल्ले संस्था आता पिल्ले विद्यापीठाच्या रूपात आपला नवीन अध्यायात पदार्पण करत असून हा सोहळा दशकांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि संस्थात्मक वारशाचा एक गौरवशाली कळस ठरला आहे। या प्रसंगी पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी संपूर्ण भारतात होत असलेल्या अभूतपूर्व पायाभूत सुविधांच्या परिवर्तनाबद्दल आणि देशाच्या वेगवान विकासाच्या प्रवासाबद्दल सविस्तर भाष्य केले। आगामी राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास कॉरिडॉरमध्ये पनवेल शहराचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी स्पष्ट केले की पनवेल हे भविष्यात एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल। अशा विकासाच्या प्रक्रियेत पिल्ले विद्यापीठासारख्या संस्था दर्जेदार शिक्षणाद्वारे राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी आणि या वाढीच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले। या सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, GEMS एज्युकेशन इंडियाचे CEO फ्रान्सिस जोसेफ, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे CEO डॉक्टर KM वासुदेवन पिल्ले, सचिव डॉक्टर डेफने पिल्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रियम पिल्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव पिल्ले, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर निवेदिता श्रेयांस, संचालक डॉक्टर प्रज्ञेश शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या समारंभात नितीन गडकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, ज्यामुळे हा क्षण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। सर्वात पहिले या विद्यार्थ्यांना आज डिग्री मिळत आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा डिग्री मिळते हा त्याच्या जीवनातला फार आनंदाचा क्षण असतो। पण जीवनामध्ये आपण उत्तम शिक्षण घेऊन आता पलीकडे आपल्या जीवनाची सुरुवात करणार आहात। तुमच्या या भविष्यातल्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व दृष्टीने यश मिळेल याकरता मी हृदयापासून शुभेच्छा देतो। शिक्षण याला आपण नॉलेज असं म्हणतो। नॉलेज हे खूप महत्त्वपूर्ण आहे। इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, we name it as knowledge, and conversion of knowledge into wealth is the future for the country. आपल्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आपण जगातली थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था बनलो पाहिजे आणि आज संपूर्ण जगातल्या सगळ्या देशांकडे जर आपण बघितलं ॲग्रिकल्चरपासून, इंडस्ट्रीपासून, डिफेन्सपासून सगळ्या क्षेत्रामध्ये जे संशोधन आहे ते खूप महत्त्वाचं आहे। इनोव्हेटिव्ह रिसर्च फॉर फ्युचर is very important for the future of our country. आणि त्यामुळे एज्युकेशनमुळे आपल्याला जे शिकायला मिळतं त्यातून आपल्याला भविष्यातलं नॉलेज प्राप्त होतं। मी एवढा विद्वान नाही आहे, पण विशेष करून माझ्या जीवनामध्ये मला अनेक अनुभव मिळाले। कारण आपल्या देशामध्ये जो आपली GDP ग्रोथ आहे त्यापैकी
22 ते 24% जे आहे कॉन्ट्रीब्युशन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे. 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरचं आहे आणि 12 ते 14% ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर्स आहे. मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि मी स्वतः शेतकरी परिवारात जन्मल्यामुळे तरी मी एक्सप्रेस हायवे, टनेल, रोड, ब्रिजेस या सगळ्या बाबतीतली अनेक कामाचा अनुभव मला जुळलेला असला तरी मी जास्तीत जास्त ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात काम करतो. मला भारतातल्या 16 विद्यापीठांनी डिलीट दिलेले आहेत आणि त्या डॉक्टरेट ज्या आहेत त्यापैकी 6 कृषी क्षेत्रामध्ये आहे, 4 वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग भविष्यात कोणत्या दिशेने करायचा आहे याचा निर्णय आपल्यासारख्या सुज्ञ आणि सुशिक्षित युवकांना करायचा आहे. शिक्षणातून रोजगार मिळाला पाहिजे, कारण नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक हे विवेकानंदांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचं स्वाभाविकपणे व्यावसायिकरण पण होत आहे आणि शिक्षणातून रोजगार पण निर्माण होतो आहे. व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण याची पण देशाला गरज आहे. जर एखाद्या देशाची प्रगती आणि विकास करायचा असेल तर आपल्याला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागतं. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर झाले की इंडस्ट्री येते, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येते आणि इंडस्ट्री आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली की एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढतं आणि एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल जेव्हा निर्माण होतं, रोजगार निर्माण होतो, त्यातून गरिबी दूर होते. इरॅडिकेशन ऑफ द पॉवर्टी इज द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर इंडियन सोसायटी अँड द नेशन. आणि म्हणून तुम्ही जे नॉलेज प्राप्त केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे.